नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी, 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 चंद्रमुखी. आता या हिंसक पशुला माझ्या हातून मरण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. कसल्या भित्रेपणाच्या गोष्टी करतोस लोहा सिंग? काय तू विसरलास की रूपनगरात तू सर्वात अधिक शक्तिशाली आहेस? अरे ते आम्हाला काय वेतन देतील कलावती देवी? त्यांच्या जवळ तर फुटकी कवडी सुद्धा नाहीये. म्हणून आम्ही दोघांनी त्यांना थोड्या दिवसांचा अवधी आणखी दिलेला आहे. अजून कधीपर्यंत ती मायावी शक्ती आमच्या नजरेला धोका देईल? आम्ही कोणत्याही बाहेरील शक्तीला आमच्या राज्यात सहन नाही करू शकणार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की रणवीर सिंग पूर्वी आम्हाला सफलता मिळेल. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सेनापती. ते तुमची सहायता पण करतील आणि स्वतःच रूपनगराच्या सीमेपर्यंत पोहोचवतील. मला पहिल्यांदाच कुणीतरी योग्य मार्गदर्शन केलं आहे. आपण एक साधारण मनुष्य नाही. यावे, या आपल्या येण्याने आमचा हा तांत्रिक मठ पवित्र झालेला आहे. यावे. काय झालं पवन? पवन, मी सांगतोय चल आता. कोण आहेस तू? असं वाटतंय तू ही राजकुमारी चंद्रमुखीला मिळवण्याच्या लालसेने इथे आलायस. निघून जा इथून, नाही तर तुझे जीवनही संकटात सापडेल. एकदा निर्णय घेतल्यानंतर मी मागे वळून पाहत नाही. माझे लक्ष चंद्रमुखीला मिळवणं नाहीये. म्हणूनच मला मृत्यूची कसलीही भीती नाहीये. वरवर पाहता हा युवराज कोणी मायावी शक्ती दिसत नाही. समजत नाही की हा मायावी शक्ती आहे की कोणी साधारण मनुष्य. याची परीक्षा घेतली पाहिजे. काय विचार करतेस? माझ्या मार्गातून दूर हो. मला अगदी लवकरात लवकर रूपनगरामध्ये पोहोचायचे आहे. रूपनगरामध्ये पोहोचण्यापूर्वी तुला माझ्याशी लढावं लागेल. जर तू मला हरवू शकला नाहीस तर तुझे पुढे जाण्याचे स्वप्न चक्काचूर होईल. हे बघ युवती, मी स्त्रियांशी लढत नाही. मी माझं लक्ष पूर्ण करताच माझ्या राज्यामध्ये परत निघून जाईन. माझ्यावर विश्वास ठेव. चंद्रमुखीच्या त्या फुलाशिवाय मी रूपनगरामधील एका पानालाही स्पर्श करणार नाही. दूर हो माझ्या मार्गातून. नाही, मी तुला एक पाऊलही पुढे जाऊ देणार नाही. मी तुझे रक्त या जंगलातच सांडेन.
जर का तू स्त्री नसतीस तर मी आतापर्यंत तुझा रक्तपात केला असता. माझ्या मार्गातून बाजूला हो, अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे. अरे तू काय मारणार मला? तुझ्यासारख्या हजारो हिंसक पशूंना मी माझ्या हातांनी मारलंय. जर साहस आहे तर माझ्यावर वार करून दाखव. युवती, तू मला हिंसक पशु म्हणालीस? आता मी माझी मर्यादा ओलांडून एका स्त्रीवरती वार करेन. असं वाटतंय मेनकाशी लढणारी ही नवीन मायावी शक्ती शीघ्रच समाप्त होणार आहे. हे अजून माहीत झालेलं नाहीये ती मायावी शक्ती आहे की साधारण मनुष्य आहे. हे कसं घडलं? ती शक्ती तर मेनकावरती भारी पडतीये. आमच्याशी सुद्धा लढण्यासाठी तयार हो. क्षमा करा, आम्हाला आता समजले की तुम्ही महाशक्ती आहात. क्षमा करा. मेनका, चल, आपल्याला लवकरच ही सूचना
मंत्रीवरांना दिली पाहिजे. रूपनगरच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी सामना करेन. मग भले काहीही होऊ दे, परंतु मी चंद्रमुखीच्या राज्यामध्ये अगदी अवश्य प्रवेश करेन. एवढा वेळ निघून गेला, परंतु आमच्या तीनही मायावी शक्तींची काहीच सूचना नाही आली. समजत नाहीये की जंगलामध्ये काय घडत आहे. आम्हाला याची सूचना का मिळत नाहीये? दादा, आता आम्हाला अशुभ संकेत दिसत आहेत. असं वाटतंय आमच्यावर आक्रमण करणाऱ्या त्या मायावी शक्तीने आपल्या सेविकांना सुद्धा पराभूत केलेला आहे. नाही परमवीर, या जगामध्ये कोणीही आमच्या मायावी शक्तींना पराभूत करू शकत नाही. बघितलं, आम्ही बोललो होतो ना की कोणी आमच्या मायावी शक्तींना पराभूत करू शकत नाही. सांगा, ती मायावी शक्ती कोण होती जिने आमच्या सैनिकांना मारण्याचे दुस्साहस केले होते? रक्ताने माखलेले त्याचे मस्तक कोठे आहे? क्षमा करा हुजूर, तो मनुष्य महाशक्तिशाली अवश्य आहे, परंतु मायावी नाही. लढता लढता त्याने आम्हा तिघींनाही पराभूत केलं, परंतु तो मनुष्यापासून पशु बनू शकला. कसा बनेल? तो तर एक युवराज आहे. जर मायावी शक्ती असता तर आम्हाला एकाच वेळी आक्रमण करताना पाहून आम्हाला घाबरवण्यासाठी कोणत्या तरी हिंसक पशुचं रूप धारण केलं असतं. तुम्ही तुमचा पराजय लपवण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुम्ही त्याचा खंबीरपणे मुकाबला केला असता तर अवश्यच त्याने कोणा हिंस्र पशुचे रूप धारण केलं असतं, परंतु तुम्ही भ्याडांप्रमाणे तिथून पळून आलात. जर आम्ही पळून आमचे प्राण वाचवले नसते तरी तुमच्या समोर येऊ शकलो नसतो. त्या युवराजाचे बळ आणि शौर्य एवढे अधिक शक्तिशाली होते की त्याने आम्हाला एखाद्या पतंगाप्रमाणे हवेमध्ये उडवलं होतं. माहित नाही त्याच्यात एवढी शक्ती कोठून आली. एका साधारण मनुष्याने आम्हाला हरवले. अवश्य तो युवराज या विश्वातील सर्वाधिक बलवान मनुष्य आहे. तो बलवान मनुष्य नाहीये ना. उलट त्या मनुष्याच्या रूपामध्ये काही भयानक हिंसक शक्ती आहे. अरे, तुम्हा लोकांच्या हे लक्षात कसं काय येत नाहीये? कारण मी खूप वेळा बोललेलो आहे की मी स्वयं माझ्या नेत्रांनी त्याला मनुष्यापासून हिंसक पशुमध्ये परावर्तित होताना पाहिलेलं आहे. मूर्खानो, लोहासिंग सत्य बोलत आहे. आम्हा दोघांना एकाच वेळी भ्रम होऊ शकत नाही. तुम्हा तिघींच्या कार्यामध्ये अवश्य काही खोट असली पाहिजे. मी अजून एक वेळ सांगतो की तो कोणी युवराज नाही तर एक मायावी शक्ती आहे. एकमेकांमध्ये लढत राहून काही फायदा होणार नाहीये परमवीर. जेवढा आमचा तुम्हा दोघांवर विश्वास आहे तेवढाच विश्वास आमच्या या 3 मायावी सेविकांवर सुद्धा आहे. आम्ही आपल्या नेत्रांनी पाहिलेले खोटे कसे मानू शकतो दादा? आम्ही त्या पशुला आमच्या नेत्रांनी आपल्या सैनिकांवर आक्रमण करताना पाहिलेलं आहे. ठीक आहे, ज्याला तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्याला आम्ही सुद्धा पाहू इच्छितो. परंतु हा अद्भुत जीव कोण आहे ज्याने रूपनगरच्या सीमामध्ये प्रवेश करण्याचं साहस केलेलं आहे? निश्चितच कोणी अशी शक्ती आलेली आहे जी रणवीर सिंगचा सर्वनाश करू शकेल. परंतु ती शक्ती आहे कोण? शीघ्रच कलावतीला जाऊन सूचित केलं पाहिजे. तू एवढा घाबरलेला का आहेस? कुठे काही अनर्थ तर नाही झाला ना? अनर्थ झालाय कलावती देवी, परंतु तुमचा नाही, त्या रणवीर सिंगाचा विनाश व्हायची वेळ आलेली आहे. मग शीघ्र सांग. शत्रूच्या विनाशाचा समाचार ऐकण्यासाठी आमची उत्सुकता वाढतच चालली आहे. सांग, काय सूचना आणलीयस? सूचना ही आहे कलावती देवी की रूपनगरच्या जंगलामध्ये ज्या युवराजाने प्रवेश केलेला आहे तो अर्धा मनुष्य आहे आणि अर्धा पशु आहे. काय?
अर्धा मनुष्य आणि अर्धा पशु? तर मग काय तोच युवराज नाहीये ज्याच्याविषयी तू आम्हाला सांगितले होतेस? तुम्ही बरोबर ओळखलंय. हा तोच युवराज आहे ज्याला रणवीर सिंगच्या 3 मायावी शक्ती देखील पराजित करू शकल्या नाहीयेत. हे ऐकल्यानंतर रणवीर सिंगच्या पायाखालची जमीनच सरकले जणू. बरे झाले की रणवीर सिंगाचे प्राण नाही गेले. त्याला त्याच्या मायावी सेविकांच्या शक्तीवर खूप अभिमान होता. रूपनगरच्या मार्गावरून येणाऱ्या त्या महाशक्तिशाली युवराजाने रणवीर सिंगाला भेटण्यापूर्वीच त्याचा अर्धा अभिमान चूर करून टाकला असेल. जर तो युवराज रूपनगर मध्ये प्रवेश करण्यास सफल झाला तर रणवीर सिंगाची रात्रीची निद्रा उडून जाईल. आता हे सांग की तो नवीन अद्भुत मायावी युवराज कोण आहे? तो कोणत्या दिशेच्या राज्यातून आपल्या राज्याकडे येतोय? हे तर सांगू नाही शकत कलावती देवी, परंतु हे अवश्य सांगू शकेन की तो अद्भुत युवराज तुमच्या शत्रूसाठी विनाशक असेल. जो कोणी योद्धा महायोद्धा त्या महाशक्तिशाली युवराजाच्या मार्गामध्ये काटे बनण्याचा प्रयत्न करेल तो त्यांना अगदी सहजपणे त्याच्या मार्गातून काढून टाकेल. जर हे सत्य झाले तर आम्ही तुला मागशील तो इनाम देऊ. तुझ्या या सूचनेने आम्ही अतिप्रसन्न झालो. हा छोटासा उपहार घे. तुमच्याकडून सारखा उपहार घेताना मला खूप लाजल्यासारखं वाटतं. जर या पापी पोटाचा प्रश्न नसता ना तर मी तुमच्या या आभूषणांना हात सुद्धा लावला नसता. तू तुझे जीवन संकटामध्ये टाकून सदैव आमच्यासाठी गुप्त सूचना आणत असतोस, म्हणून या उपहारांवरती तुझा अधिकार आहे. आता सांग, रूपनगरकडे तीव्र गतीने येणाऱ्या 3 युवराजांचा उद्देश तरी काय आहे? काय त्यांना राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करायचे की त्यांचा काही दुसरा उद्देश आहे? याची माहिती देखील लगेचच मिळवेन मी कलावती देवी. आता त्या युवराजांना रूपनगरच्या आणखी जवळ येऊ द्यायला हवं. जर रणवीर सिंगाच्या जाळ्यातून वाचून ते युवराज रूपनगरच्या महालापर्यंत पोहोचले तर सत्य आपोआपच समोर येईल. आता आज्ञा असेल तर मी निघू. आता तू जा. आता आम्ही पाहतो आपल्या दुष्ट शक्तींचा पराजय होताना पाहून रणवीर सिंगाची दशा काय झाली असेल. हुजूर, मी केव्हापासून तुमची प्रतीक्षा करत होते. मी जे ऐकलं त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आता तुम्ही आलाच आहात तर सत्य सुद्धा समोर येईलच. कसले सत्य? कोणते सत्य? मी तर त्या मायावी शक्तीबद्दल बोलत आहे जिने रूपनगरच्या जंगलामध्ये आतंक माजवलेला आहे. सांगा ना, कोण आहे ती मायावी शक्ती? कलावतीला हे रहस्य सुद्धा माहीत झाले. कळत नाहीये आमच्यापूर्वी आमच्या गुप्त रहस्यांच्या सूचना हिला कशा काय प्राप्त होतात. हुजूर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. विश्वास ठेवा हुजूर, मी तुमच्या गुप्त रहस्यांबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. सांगा ना, ती शक्ती आहे कोण? तो कोणी मनुष्य आहे की केवळ पशु? तुझ्या या व्यर्थ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये आणि नाही आम्ही कोणत्या मायावी शक्तीला ओळखतो. हे तुम्ही काय बोलत आहात हुजूर? ज्या मायावी शक्तीने तुमचे परमप्रिय बंधू परमवीर सिंग, लोहा सिंग आणि तुमच्या सर्व मायावी सेविकांना जंगलातून भीतीने पळवून लावले, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही? कलावतीला हे रहस्य देखील माहीत झालं. आम्हाला क्रोध तर एवढा येत आहे की फाशीच्या तख्तावर लटकवून हिला समाप्त करू इच्छितो, परंतु आम्ही विवश आहोत. हुजूर, तुम्ही सारखे सारखे शांत का होत आहात? असं वाटतंय तुमच्यावर कोणतं तरी मोठं संकट आलंय, पण तुम्ही माझ्यापासून ते लपवताय. काहीतरी सांगा. होऊ शकतं की मी तुमच्या काही कामी येऊ शकेन. तुला आमची चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये. आम्ही आमची लढाई स्वयं लढू शकतो आणि तसंही तुला मध्ये पडण्यासाठी आम्ही सांगितलं नव्हतं. तुम्ही नाही बोललात म्हणून काय झालं? परंतु तुम्हाला संकटामध्ये पाहून मी स्वतःला रोखू नाही शकले. भलेही महालाच्या आत आपल्यामध्ये कितीही वितुष्ट असू देत, परंतु बाहेरील शक्तींशी आपल्याला मिळून सामना केला पाहिजे. हुजूर, म्हणाल तर तुमची काही सहायता करू? आम्ही आमची सहायता करण्यासाठी स्वयं सक्षम आहोत. आम्ही कधी स्त्रियांची सहायता घेत नाही.
जर तू स्वतःची सहायता करशील तर आम्हाला अतिप्रसन्नता होईल. असत्य नका बोलू. तुम्ही माझी सहायता घेण्यासाठी कचरत आहात, परंतु तुमच्या मायावी शक्ती सदैव तुमची काही ना काही सहायता करतच असतात. त्या युवतींपासून सहायता घेताना तुम्हाला संकोच नाही वाटत काय? कलावती, यावेळी आम्हाला अतिमहत्वपूर्ण कार्य पूर्ण करायची आहेत, म्हणून तुझ्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देऊ शकणार नाही. वेळ आल्यानंतर तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला नक्कीच मिळतील. आज रणवीर सिंग आमच्या समोर एवढे विवश झाले की आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकले. सरकार, आता खूप रात्र झाली आहे आणि अंधारही वाढलेला आहे. आता या अंधारात पुढे जाणं म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे. आणि तसंही जंगली पशु पक्षी आपापल्या भोजनाच्या शोधात इकडे तिकडे भटकत निघाले असतील. असं नको व्हायला सरकार की आपण कोणत्या तरी जंगली पशुचे भोजन बनू. जोरावर, जर तू अशा प्रकारे बडबडत राहिलास तर आम्ही स्वयं तुला मारून कोणत्या तरी जंगली पशुचं भोजन बनवू. आम्ही स्वयं विश्रामासाठी कोणतं तरी सुरक्षित स्थान शोधत आहोत. तोपर्यंत गपचूप पुढे चल. सरकार, आता यापेक्षा सुरक्षित स्थान आणखी कुठे मिळेल? इथे रात्रभर विश्राम करू. उद्या सूर्योदयानंतर यात्रेस प्रारंभ करणं आपल्या हिताचं होईल. तसंही पुढून हिंस्त्र पशूंच्या गुरगुरण्याचा तीव्र आवाज अगदी तीव्रतेने येत आहे. ठीक आहे जोरावर, तू एवढं सांगतोयस तर आम्ही इथे कुठेतरी विश्राम करून घेऊ. तसंही आम्ही खूप थकलो आहोत. परंतु सकाळी सकाळी सूर्याचं पहिलं किरण दिसताच आम्ही राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याकडे कूच करू. अवश्य करूया. आता रात्री विश्राम करू. सरकार, सरकार, बरं झालं जे तुम्ही माझा आग्रह मोडला नाही. अन्यथा या प्रकारे रात्रीच्या अंधारात पुढे जाणं संकटाला निमंत्रण देणं ठरलं असतं. सरकार, रूपनगराच्या जंगलाविषयी जेवढं मी ऐकलं होतं हे तर त्यापेक्षाही भयानक निघालं. बघावं तिकडे मायावी शक्ती, बघावं तिकडे मृत्यू आहे. माहित नाही आपण रूपनगरामध्ये कधी पोहोचू. सरकार, नाही नाही जोरावर, आम्हाला वाटतंय की आपण राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याच्या खूप जवळ पोहोचलेले आहोत. तुझ्या लक्षात आहे जेव्हा आपण या जंगलामध्ये आलो होतो तेव्हा एकाही पशु पक्ष्यांचा आवाज येत नव्हता. आणि आता जसे जसे आपण रूपनगराच्या समीप जात आहोत आवाज तीव्र गतीने येत आहेत. आम्हाला वाटतंय की खूपच लवकर तुला तुझ्या महाराणी राजकुमारी चंद्रमुखीचं दर्शन होणार आहे. मस्तकहीन मनुष्य, एका हातात मशाल आणि एका हातात तलवार. हे काय चाललंय जोरावर? मला काय माहित सरकार. मला तर कोणी मनुष्य नाही तर प्रेतात्मा दिसतोय. आता या अंधारामध्ये कुठे पळूनही जाऊ शकत नाही सरकार. इथेच लपूया. शांत बस. श्वास बंद करून बसून राहा. तो तर आपल्याकडेच येत आहे. जर आपण त्याच्या हाती लागलो तर तो कधीच अलकापुरी पोहोचू शकणार नाही. इथे मला मनुष्याचा गंध येतोय. अवश्य अवश्य इथे कोणी मनुष्य लपलेला आहे. हा गंध तर खूपच तीव्र होत चाललाय. इथे एक नाही तर एकापेक्षा अधिक मनुष्य लपलेले असावेत. हे मनुष्य मला दिसत का नाही?
जर मला माझं शिर मिळालं असतं तर त्याच क्षणी मी त्यांना मारून तांत्रिक भैरवनाथाकडे सोपवलं असतं. वाव! वाह! 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 हे तर कुत्रे आहेत, मला वाटलं कुणी मनुष्य आहे. निघून गेला. वाटतंय आपलं भाग्य प्रबळ आहे. जर या विचित्र प्रेताला आपला आभास झाला असता तर तूही त्याच्याप्रमाणे मस्तकहीन या वनामध्ये जीवनभर भटकत राहिला असता. शीघ्र निघून चल, नाहीतर तो माघारी येईल. चल. सरकार पळा. सरकार, माहित नाही कोणत्या जन्मामध्ये कुठलं पुण्य कार्य केलं होतं जे आज आपले प्राण वाचले. जर त्या मस्तकहीन प्रेताने आपल्याला पाहिलं असतं तर आपली कापलेली शिर कोण्या भैरवनाथाच्या चरणावर पडलेली असती. हो जोरावर, तू योग्य बोलतोयस. ते प्रेत म्हणत होता की जर त्याला आपण मिळालो असतो तर त्याने आपलं शीश कापून कोणा भैरवनाथाला सोपवलं असतं. परंतु आम्हाला समजत नाहीये की तो अतांत्रिक भैरवनाथ एवढ्या सर्व मस्तकांवर कोणते जादूटोणे करत असेल. आता तुम्ही त्याची चिंता सोडा सरकार. आता तर तुम्ही तुमच्या प्राणाची चिंता करा. सरकार, या भयानक मायावी जंगलामध्ये कसले कसले जीवजंतू कोणत्या मायावी शक्ती फिरत आहेत माहित नाही. सरकार माझा आग्रह मोडू नका. आता आपण आपल्या राज्यात माघारी जाऊया. जोरावर, तो परत भ्याडांप्रमाणे बोलतोय. असं वाटतंय की तू या जन्मी आमचा सेनापती कधीच नाही बनू. नाही. तू कदाचित विसरलायस की या संपूर्ण विश्वात युवराज भानु प्रताप सिंग सारखा महाबली दुसरा कोण नाही. त्या अर्ध्या अधुऱ्या प्रेताच्या शक्ती समोर तो तुझ्या दात्याची शक्ती विसरला. मी काही नाही विसरलो सरकार. त्या मस्तकविहीन प्रेताने माझी बुद्धी भ्रष्ट केली आणि मी सर्व काही विसरलो. माझ्या तर केवळ एवढं लक्षात आहे की या रूपनगराच्या जंगलाविषयी मी जेवढं ऐकलं होतं त्यापेक्षाही भयानक जीवजंतूंना मी इथे पाहिलंय. सरकार माझं ऐका. इथून परत चला. मी तुम्हाला मरताना पाहू नाही शकत. शांत बस. जेव्हा तेव्हा बडबड करत असतोस. लक्षात ठेव की आम्हाला मृत्यू येण्यापूर्वी आम्ही तुझे क्रियाकर्म केलेले असेल. आम्हाला खात्री आहे की मागील जन्मी अवश्य तू सरड्याच्या योनीत राहिला असशील. अगोदर तर तू मला म्हणत होतास की राजकुमारी चंद्रमुखीला घेतल्याशिवाय आपण कधीच निघायचं नाही, आणि आता तू आम्हाला माघार घेण्यासाठी विनंती करतोय. सरकार, मला काय माहित होत की अशा विचित्र जीवजंतूंना या रूपनगराच्या जंगलामध्ये पाहायला मिळेल. त्याचं शिर नाहीये, त्याच्या हातामध्ये जळती मशाल पाहायला मिळेल. सरकार, माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा त्याचं शिरच नव्हतं तेव्हा तो मशाल जाळून कोणत्या नेत्रांनी पाहत होता. सरकार, परत जाऊया सरकार. तो कधीही येऊन आपले प्राण घेऊ शकतो. आमचे नाही जोरावर, परंतु तुझे, आणि तेही ते मस्तकहीन प्रेत नाही घेणार. जर अशाच प्रकारे तू आम्हाला घाबरवत राहिलास तर आम्ही स्वयं तुझं मस्तक कापून इथे फेकून देऊ.
सरकार, काय तुम्ही पैंजणांचा आवाज ऐकला? हो जोरावर, असं प्रतीत होत आहे जसं दूर कोणी कन्या पैंजण बांधून चालली आहे. कदाचित ती राजकुमारी चंद्रमुखी तर नाही. सरकार, आता राजकुमारी चंद्रमुखी पैंजण बांधून कोणतं तांडव करणार आहे? जोरावर, मला म्हणायचंय सरकार, आता हे कुठलं नवीन संकट आपल्यावर ओढवणार आहे? सरकार, मला तर वाटतंय की ते शीर कापलेलं प्रेत त्याच्या पायात पैंजण बांधून झम झम नाचत आहे. सरकार, मला तर बालपणी ऐकलेली गोष्ट सत्यात उतरताना दिसतीये. जर एखादा प्रेत आत्मा कोणत्या तरी मनुष्याचा प्राण घेतो ना, तर तो त्याच्या पायात पैंजण बांधून छम 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 नाचतो आणि नंतर मनुष्याचे प्राण घेतो. सरकार, शांत बस जोरावर. अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नकोस. चल, जाऊन बघूया की ती कोण आहे. चल पुढे. ते बघ, ती सुंदर कन्या पायांमध्ये पैंजण घालून या जंगलामध्ये भटकतीये. आमचं म्हणणं सत्य ठरलं. हो सरकार, तुमचं म्हणणं तर सत्य ठरलं, परंतु हे कसं ठरवायचं की ती मनुष्यच असेल? मनुष्यच असेल? आम्हाला तर ती मनुष्यच दिसत आहे. आणि जर तुझा अजूनही विश्वास बसत नाही तर चल, जाऊन तिलाच विचारूया. नाही नाही नाही, तुम्ही म्हणत असाल तर ती मनुष्यच असेल. मग आता आपण परत जाऊया सरकार. नाही, आम्हाला त्या युवतीला भेटायला हवं. ती जर राजकुमारी चंद्रमुखी नसेलही तर काय माहित की तिला राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याचा पथ माहिती असेल. चल. तो कोण आलाय? तो कोण आहे ते तर माहित नाही सरकार, परंतु एवढंच माहित आहे की तो कोणीही असो, आपल्यावर मोठं संकट कोसळणार आहे. सावित्री, काय झालं? मला अर्धरात्री का बोलवलंस? सर्व ठीक तर आहे ना? आज मी खूप आनंदी आहे. आता माझी खात्री पटलीये की लवकरच आपण त्या भैरवनाथाच्या शापातून मुक्त होणार आहोत. परंतु कसं सावित्री? त्या पाप्याला आपल्या दुर्दशेवर दया आली का? का त्याने आपल्याला मुक्त करण्याचं आश्वासन दिलंय? तो पापी भैरवनाथ आपल्याला आपल्या इच्छेनुसार का मुक्त करेल? परंतु त्याच्या या शापातून मुक्त होण्यासाठी मी एक मार्ग शोधलाय. मार्ग शोधला आहे? परंतु त्या भैरवनाथाने आपले सर्व मार्ग बंद केलेले आहेत. तू कोणता मार्ग शोधलास सावित्री? मला रूपनगराच्या मार्गात एक मनुष्य भेटला होता ज्याने आपलं नाव वनराज सांगितलं. वनराज? सावित्री, हा वनराज आपली सहायता करेल का? अवश्य करेल, परंतु तो कोणी मनुष्य नाहीये, एक महान शक्ती आहे. तुम्हाला माहितीये, भैरवनाथाने त्याला बघताच त्याला लोटांगण घातलं. मी खूप चतुराईने त्याला मनुष्य समजून भैरवनाथाच्या मठावर पाठवलं, परंतु भैरवनाथाने त्याला मारण्याऐवजी त्याला त्याच्या आसनावर बसवलं आणि त्याची पूजा अर्चना करू लागला. सावित्री, याचा अर्थ असा आहे की
ती महान शक्ती आपल्याला भैरवनाथाच्या श्रापातून मुक्त करू शकते. अवश्य मुक्त करेल, परंतु आता नाही. ती महान शक्ती जेव्हा त्याचे कार्य पूर्ण करून रूपनगरातून येईल तेव्हा आपण भैरवनाथाच्या शापातून अवश्य मुक्त होऊ. वनराज नावाच्या या महान शक्तीने रूपनगराला जाताना मला वचन दिलंय. सावित्री, ईश्वर करो की ती महान शक्ती त्याचं लक्ष पूर्ण करो. ज्याला तू मनुष्य समजून भैरवनाथाच्या मठावर मरण्यासाठी पाठवलं होतं तोच आपल्याला जीवनदान देईल. जर त्याने आपल्याला सर्पयोनीतून मुक्ती दिली तर आपलं संपूर्ण कुटुंब जीवनभर त्याची पूजा करेल. जीवनभर. जोरावर ज्या महाशक्ती वनराज विषयी हे दोघं बोलतायत तो दुसरा कोणी नाही, आमचा सावत्र भाऊच असू शकतो. तुम्ही सत्यच सांगताय युवराज. जर दोघांचं बोलणं खरं असलं तर तुमचा सावत्र भाऊ वनराज तुमच्यापासून काही कोस दूर पोचलाय का? असं नाही होणार की तो तुमच्या आधी राजकुमारीशी विवाह करून अलकापुरीला पोचेल? नाही, तो त्या रूपनगरामध्ये राजकुमारी चंद्रमुखीसाठी नाही तर केवळ एका फुलासाठी जात आहे. आणि जर तो आपल्या पूर्वी पोहोचला असेलही तरी तो परत येताना आम्ही त्याला शोधून या वनामध्ये मृत्यू देऊन टाकू. कुणा तांत्रिकासाठी तो महाशक्ती असेलही, परंतु आम्ही आमच्या सावत्र भावाला शक्तिहीन बनवू. तुमच्या समोर भलं कोण टिकेल युवराज? तुम्ही केलेला विचार तर स्वयं ईश्वरही टाळू शकत नाही. तर आता आपण आपल्या पावलांची गती तीव्र करूया. त्यामुळे आपण वनराज पूर्वी रूपनगरामध्ये पोहोचू. रूपनगरामध्ये आपणच प्रथम पोहोचू, परंतु त्यापूर्वी आम्हाला या दोघांना भेटायचंय आणि माहीत करून घ्यायचं आहे की या तांत्रिकाने यांना कोणता शाप दिला आहे जो आमचा सावत्र भाऊ वनराज दूर करू शकतो. बोलाव यांना. आमचे युवराज तुम्हाला बोलवतायत. इथे या आणि आता तुम्हाला मृत्यूदंड दिला जाईल. जोरावर साप. ही दोन